नमस्कार भावांनो बहिणीनो, शुभ सकाळ. काय झाली का चहा पाणी? आमची चालली पहा चहा. चहा कुठे चालली आणि व्हिडिओची सुरुवात कुठून आहे ते पण दाखवते पहा मी तुम्हाला. सुरुवात आहे पहा इथून. याच्या साईटवर आलेलो आहे तर आम्ही. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला तिथं साईटवर पाणी नाही. पाणी नसल्या सगळे आम्ही सकाळी उठलो तर इकडंच आलो. चहा आणली पहा बनवून. इथं चाली चहा पिणं. ती घरून चहा करून आणली. काय युवराज? या मंडळी चहा बिस्किट खायला. हे चालली चहा बिस्किट खाणं. चहा बिस्किट खायला पप्पा मी खायला याची चालली पहा चहा प्यायला लागले. चहा बिस्किट खायले. तिथं पाणी नसल्यामुळं सगळे इकडे आलो. आता इथं आंघोळी करायच्या. इथंच कपडे पण धुवायचे. कपडे इकडं कालचे कपडे आपले जे राहिले होते कालचे कपडे आणले. तिथंच आता आंघोळी करायच्या आणि मग तिकडे साईटवर जाणं. तिथं पाणी नसल्यामुळं लयच अडचण चालू आहे आपली. काय करावा काही समजत नाही. इकडं आलं म्हणजे अशा रोडला भर 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 चालूच राहतात. चला बघा मंडळी, असे जॉक लावले तर उतरता येत नाही. आता मम्मी पाहिजे कशी उतरायला लागली. हे असे सगळे जॉक लावून ठेवले. तिकडचा रस्ता बंद झालाय. उतर उतर. हा चल. ते आता भावड्या कसं गेला त्या जाक्यानं जाय वरती लागून ते तुला सगळं हे जेवणी इकडे होऊन हे पप्पा पप्पा हा इथं यायचं तुला का मला तेच कळा ना. मग मी आतमध्ये कशी जाईन याच्या आताच आतमध्ये जायचं असतं ना त्या शिडीहून. शिडी लावलेली आहे. त्या शिडीहून पलीकडे चढायचं. डायरेक्ट पंजाबी ड्रेस घालायचा म्हणतात कामाला लागायचं. बाबूवाला दोनच काम आहेत मंडळी. मला ते दोन कामावर काय पंजाबी ड्रेस घाला तुला. पंजाबी ड्रेस घाला हे बसायचं मग. तू कमी मंडळी याच्यातच भांडणं लागत आता इथं. पंजाबी ड्रेस घालून घरीच बसायचं. काय मला नाही लागत. मार मम्मी उचल तो जार घालतात डोक्यात. ड्रेस घालून ते शिडून चढून पाणी मारायचं. आपला भाऊ चाललाय आता आतमध्ये आंघोळीला. मला पण आतमध्ये जायचंय. आणि पहा कसं चढायला लागलंय. मी कसं येऊ रे? त्याच्यासाठी वाढायला पाहिजे माणसानं. 70-80 किलो वजन पाहिजे. हा मंडळी याची वजन वाढत नाहीत. का करा होत ना. आता येऊन दाखव रे असं. हा दाखवतो. इकडे पहा मोटर पण चालू झाली. मम्मीने कपडे आणले धुवायला. बकेट वगैरे घ्यायली मम्मी भरून. प्रेशर लय वाढलाय मंडळी. रात्री पाणी पाडलंय आमच्या इकडे. मरणात जर मरणात नाही तसं पाडलंय. आणि मग हा पहा मंडळी झालेत. मग कपडे बी धुवून झालेत. इकडं कपडे धुवून बसले मी. एवढं पाणी गार आहे. कारण मला काय त्या गार पाण्यानं आंघोळ करू वाटत नाही. मी आपलं मस्त घरी जाणार. भाभीच्या इथून खांडा भरून आणणार आणि मग आंघोळ करणार. हे गार पाण्यात या आंघोळ करायची ताकद आपल्यामध्ये नाही. तर युवराज कसं आंघोळ करतोय याला केले. हे पा कसं लागलं चढायला. झाली त्याची आंघोळ. आणि इकडं युवराजची आंघोळ चालली. ती कशी आंघोळ चालली ठीक आहे. हे झालेत पाण्यामध्ये थंडगार. चला पटापट 9 वाजलेत. मला कामाला जायचंय आज थोडं. चला मंडळी शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. जर पहा मंडळी आम्ही तिकडच्या कामावून आलो. पोराला नाश्ता आणला. नाश्ता केला. मला काय माहिती काय झालं बाई. बकेट गाडीवर बकेट घेऊन आले. गाडीवर बकेट घेऊन गेले. त्या गड्ड्यातून फक्त वर आले आणि खाली उतरले. कसं काय माहिती लचका बसला का काय बसलं. इथून हात असा वर पण व्हायना आणि खाली पण व्हायना. लय दुखतंय मंडळी. एवढा भाग असा एवढा दुखायला लागलाय ना का बघायचं कामच नाहीये. कामावर पण गेले नाही आज. अशी झोपू नये. दुखायच तेवढं राहायला लागलंय तर कशी तरी कामावर जाऊ. भागायचे फोनच असे यायला लागले. एका मागे एक फोन चालू आहे. पण मला एवढा त्रास व्हायला लागला. नुसता या हातात बकेट नेली ना आणली बाई. मी गाडीवर बसून आले.
एवढा हात असं म्हणताना हे पुरी मान आणि हात आणि पाठ इतकी दुखती की पायाचं कामच नाही. काय करू मंडळी, काय लावू आता? गोळी आणली पा कुठे माझी गोळी, युवराज गोळी कुठे वाळा ती? हा मी आता एक खाल्ली, एक कुठे टाकली? मग मेडिकल मधून गोळी आणली पहा मंडळी, आता खाल्ली. आता जशी झोपले लय दुखती मान पाठ आणि हात, हे आणि हे एवढं दुखायलंय की पायाचं कामच नाही. कशानं झालं असेल मंडळी, नुसती बकेट घेऊन गेले ना आले तेवढ्यातच एवढं दुखायला लागलंय. एवढं दुखायलंय मंडळी, पोरं म्हणजे आम्ही मोडून देतो. याला खरंच मोडता येईल का? पाय असं मोडायला लागलं म्हणजे मान एवढं दुखायला एवढं दुखायला भाग्य असं बिलकुल पाहता नाही येऊ राहिला. नाही मग आम्ही मोडून देतो काय? अरे मान जर कितना असे मोडले तर जरा बरं वाटत नाही. अरे बाबा चला डबल मंडळी, डबल आम्हाला म्हणू नको दुखायले म्हणून. डबल या, सांगितलं मी दवाखान्यात जाईन. हा दवाखान्यात तुम्हाला कशाला म्हणू मी दवाखान्यात आम्हीच नेणार आहे. दवाखान्यात